75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार। मंगळवारी पहाटेची घटना। नराधम दत्तात्रय गाडे फरार। आरोपीच्या भावाची चौकशी सुरू, तर नीलम गोऱ्हेंकडून घटनास्थळाची पाहणी। स्वारगेट स्टँडवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करणाऱ्या नराधमाची ओळख पटली। बलात्कारी शिरूरचा हिस्ट्री शीटर। तरुणीला फूस लावून दुसऱ्याच बसमध्ये नेल्याचं प्राथमिक तपासात उघड। ठाकरेंच्या शिवसेनेची फडणवीसांसोबत जवळीक वाढतीये का? शिंदेंवर दिवसेंदिवस घणाघाती हल्लाबोल, तर फडणवीसांचं होतंय वारंवार कौतुक। राजकीय तर्कवितर्कांना ऊत। ओएसडीच्या मुद्द्यावरून शिंदेंची शिवसेना राष्ट्रवादीच्या रडारवर। भुमरेंनंतर सत्तार, तानाजी सावंत आणि संजय राठोडांच्या ओएसडींवर अमोल मिटकरींचे आरोप। मस्साजोग सरपंच हत्येच्या खटल्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती। सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे पाहणार काम। आमदार धस आणि दमानियांकडून नियुक्त्यांचं स्वागत। सरपंच हत्या खटल्यामध्ये उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर ग्रामस्थांना अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची प्रशासनाची विनंती। पोलीस प्रमुख नवनीत कावतांसोबतच उज्ज्वल निकम यांचंही आंदोलन मागे घेण्याचं आवाहन। नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिवांची उपस्थिती। दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र गैरहजर। तब्बल 5 दिवसांनंतर कर्नाटक महाराष्ट्र बस सेवेला सुरुवात। कर्नाटक एसटीची पहिली बस कोल्हापुरात दाखल। महाराष्ट्र एसटीची सेवाही बेळगावपर्यंत। त्र्यंबकेश्वरमध्ये शिवस्तुती कार्यक्रमाला न जाण्याचा प्राजक्ता माळीचा निर्णय। विरोधामुळे घेतला निर्णय। प्राजक्ता माळीशिवायच होणार आजचा कार्यक्रम।